नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांचा बोगस दिव्यांगांना दणका, बोगस लाभार्थ्यांना मोठी शिक्षा, अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। आता बोगस दिव्यांगांना 2 वर्ष कैद आणि 1 लाख रुपये दंड होणार। तुकाराम मुंढेंकडून राज्यात बोगस दिव्यांगांची झाडाझडती सुरू। राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे लेखी आदेश गुरुवारी 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत। हे आदेश मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे झेडपीच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागांतर्गत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे। यामुळे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दावे दणाणले असून प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही झोप उडालेली आहे। या पडताळणीचा अहवाल महिनाभरात सर्व झेडपीच्या सर्व सीओंकडून दिव्यांग कल्याण आयुक्तांना सादर करण्याचे निर्देशही तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 अन्वये बोगस दिव्यांग व्यक्तीला 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षणासाठी पात्र ठरतो। राज्यात बोगस दिव्यांगांचा आकडा वाढला आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेतात। याबद्दल विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या तक्रारींमध्ये दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्रांबाबत साशंकता व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्यातील सर्वच एकूण 34 जिल्हा परिषदेतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने दिले आहेत। तर मग या ठिकाणी अशा पद्धतीने परिपत्रक काढण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचं 18 सप्टेंबर 2025 रोजीचं हे पत्र आहे बघा। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना हे दिलेलं आहे। विषय आहे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 अन्वये कार्यवाही करण्याबाबत। जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे आधारे शासनाच्या विविध सवलतींचा जसे बदली, सरळ सेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता लाभ घेतात। तथापि सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। सदर तक्रारीमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड बाबत साशंकता व्यक्त केली आहे। त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमान्वये प्राप्त झालेल्या लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अभिप्रेत आहे। सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम तसेच सर्व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी। पडताळणी अंती लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुदेय लाभ देण्यात यावा। दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा प्रमाण 40% कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुदेय करण्यात येऊ नये। त्यांना दिलेला लाभ बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी। दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016च्या कलम 91 मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगच असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ, सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीस 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपये पर्यंत दंडासह किंवा दोन्ही शिक्षणासाठी पात्र ठरते। या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी। याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे व विभागास 30 दिवसाच्या आत सादर करण्यात यावा। दिव्यांग कल्याण विभाग तुकाराम मुंढे साहेब यांची सही आहे। प्रत आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे आवश्यक कार्यवाहीस। तर अशा प्रकारे मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाने आता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहे। 30 दिवसाच्या आत कारवाई करण्याचे सांगितलेले आहेत। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।